डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात औरंगजेबाचा फोटो झळकावला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। औरंगजेबाचा फोटो झळकावल्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून संबंधितांवर आता कारवाईची मागणी होतीये। मिरवणुकीत पुन्हा औरंगजेबाचे फोटो नाचवत सोशल मीडियावर रील केले व्हायरल। संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी। छत्रपती संभाजीनगर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं काढलेल्या मिरवणुकीत हातामध्ये औरंगजेबाचा फोटो मिरवत आणि नाचवत सोशल मीडियावर रील बनवून व्हायरल केली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर औरंगजेबाचा फोटो हातात घेऊन व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येते। घराचं वातावरण खराब झालं, औरंगजेब मेला, त्याचा काही संबंध नाहीये। कोण आहे औरंगजेब? कशाला ते होर्डिंग लावतात, हे करतात, दाखवतात? कालचा त्यांचा असा विचार होता की दंगलच करायचा विचार होता, ते होऊ देणार नाही आणि त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। हे संभाजीनगर आहे, हे औरंगाबाद राहिलेलं नाहीये। औरंगजेबचे होर्डिंग वगैरे घेऊन फिरणार ती पोस्टर ते चालू देणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो कोणी झळकावला माहित नाही। कदाचित आंबेडकर जयंती निमित्त त्याला हे दाखवायचं असेल। संविधानामुळे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, मात्र या प्रकरणात कोणता गुन्हा दाखल करावा याबाबत नेत्यांनी सांगितलं पाहिजे, असा अजब सवाल नेत्यांना इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलाय। बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये सगळ्यांना अधिकार आहे, काय बोलायचं, काय करायचं, काय नाही करायचं। बहुतेक त्या माणसाने तसं केलं असेल। आता ते कोणत्या कायद्यामध्ये त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तेच आपले महान नेते सांगितलं तर बरं होईल। मी प्रशासनाला, पोलिसांवर सोडतो की त्यांना काय करायचं आहे ते करू द्या। एका तरुणानं औरंगजेबाचा फोटो हातात घेऊन नाच करत जल्लोष केला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर केल्यापासून औरंगजेबाची पिलावळ कोणत्या न प्रकारे डोकं वर काढतंय। देवेंद्र फडणवीस यांचं सरकार औरंगजेबाच्या पिलावळींना ठेचून काढणार असं वक्तव्य भाजप नेते संजय केनेकर यांनी केलंय। या औरंग्याची पिलावळ वारंवार कुठल्या ना कुठल्या कारणानं डोके वर काढत आहे, पण यांची डोकं ठेचण्याचं काम सक्षमपणे सरकार करेल आणि त्या बाबतीत कोणतीच शंका नाहीये। आणि त्यामुळे या पिल्लावळांनी कुठेही डोके वर काढण्याचा प्रयत्न केला किंवा आमच्या बाबासाहेबांच्या जयंतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांना सजा होणार आणि सरकार ही जी औरंग्याची पिल्लावळ आहे यांना ठेचून काढणार। या आधी देखील औरंगजेबाचे फोटो सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झळकले, मात्र असे फोटो पुन्हा झळकू नयेत यासाठी कारवाईची ही मागणी तेव्हाही करण्यात आली होती। आता पुन्हा असे प्रकार घडू लागल्यानं हे जाणीवपूर्वक सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रकार काही समाजकंटक करत असल्याची चर्चा आहे। छत्रपती संभाजीनगरमधील मिरवणुकीमध्ये औरंगजेबाचे फोटो पाहायला मिळाले। त्यानंतर औरंगजेबाचे फोटो का झळकवले यावरून एक वादंग पेटलाय। छत्रपती संभाजीनगरमधील हिंदुत्ववादी नेत्यांनी आता या घटनेचा विरोध केलाय, तर कारवाईची मागणी केली आहे। तर दुसरीकडे कोणत्या कलमानं कारवाई करणार असा प्रश्न देखील एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलाय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।